सारखे वाटायचे, पटकन वाटायचे. किती वाटलेस? एकाला किती आले? 4 आले. किती जणांना वाटलेस? कसे वाटलेस? सारखे समान समान वाटलेस. म्हणजेच काय केलं तू? 12 ढोकळ्याचे भाग केले. काय केलं पल्लवीने? भाग तर वेगवेगळ्या कशा केले काय म्हणतात? म्हणजेच 12 भागिले 4 केले, 4 केले तर उत्तर किती आलं? 3. बरोबर की नाही? किंवा 12 भागिले 3 केले तर उत्तर किती आलं? 4. बरोबर की नाही? 3 जणांना वाटले तर 4 आले. 12 भागिले 3 म्हणजे उत्तर आलं 4. बरोबर? आता ह्या छोट्या संख्यांचा भागाकार आपल्याला येतो. 1 अंकी संख्येचा, 2 अंकी संख्येचा येते. आपल्याला आज शिकायचं 3 अंकी संख्येला 1 अंकी संख्येने भागायचं. शंभरची 1 ठेव. याची काय करणार आपण? वजा केली. 5 दिले 0 गेले. आता इथे शिल्लक काही उरलं नाही. बरोबर की नाही? अशी नोटा पूर्ण संपल्या आपल्या. पुढचे जे घ्यायचे आपल्याला ते 3 दशक म्हणजे 3 नोटा 10च्या. या वाटता येत नाहीत म्हणून
अगोदर आपण शून्याचा भाग लावला. आता हे जे 3 दशक आहेत, हे 3 दशक आपल्याला 5 जणांना वाटायचे. वाटता येतील का तृप्ती? नाही येणार. मग काय करावं लागेल आपल्याला? हे जे एकक आहेत 5 ते याच्यामध्ये मिक्स करायला लागतील. म्हणजे एकूण किती होतील? 35. बघ बरं, 35 रुपये आहेत का तुझ्याजवळ? हो. तुला वाटता येतील का ते सारखे? का नाही वाटता येणार? सांग बरं मला कारण. या नोटा 1च्या आहेत आणि या 10च्या. आता काय करावं लागेल बरं आपल्याला? की 10 आहेत ना, मी सुट्टे करतो. 10च्या नोटा सुट्ट्या करतो. किती नोटा आहेत? 10च्या किती नोटा आहेत तुझ्याकडे? 10च्या 3 आहेत. मग 30 रुपयाची तिला सुट्टे दे. 30 रुपये दे सुट्टे. 30. पटापटा मोज. प्रेरणा किती रुपयाची सुट्टी देते तृप्तीला? 30. म्हणजे या 30 नोटा प्रेरणाने तृप्तीला सुट्ट्या दिल्या. आता तुझ्याजवळ सगळ्या एकच्या किती नोटा झाल्या? 35. तुला किती जणांना वाटायचे त्या? 5. मग वाट बघू 5 जणांना. पटापट वाट. मोज. तोंडाने बोल. 4 5 एकाला किती झाल्या बघ? किती झाल्या बरं तू वाटलेल्या नोटा? एकेकाला किती मिळाल्या? 7 मिळाल्या. बरोबर आहे का? प्रत्येकाला 7. 5 जणांना तू 35च्या नोटा वाटल्या. किती आल्या? 7. मग 5च्या पाड्यात येतात का 35 बरोबर? 5 कितीचा लागला? 7. नोटा किती येतील? 7. बरोबर. मग आपलं उत्तर किती? 7 आले. म्हणजे 35 आपल्याला इथे काय करावे लागतील? वजा. त्याने वजा किती येईल उत्तर? 0. 5 गेले 0. 3 गेले 0. आपलं उत्तर किती आलं? 107. मग मला सांगा 5 जणांना प्रत्येकी किती रुपये मिळाले? 107 रुपये. 535चे जेव्हा आपण समान भाग केले तेव्हा एकाला किती रुपये मिळाले? 107 रुपये. आहेत का बघ बरं 107 रुपये तृप्ती? 100 आणि 7. 107 रुपये. अशा पद्धतीने 3 अंकी संख्यांचा आपण नोटांच्या साहाय्याने काय करू शकतो? भागाकार करू शकतो. मला जमेल? थँक्यू.